नमस्कार, याचे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र गुळूंचे आहोत आणि गुळूंच्यामध्ये हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे. आणि माझ्या बरोबर डाव्या साईडला पाहू शकता आपण ज्योतिर्लिंग देवस्थानचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग देवस्थानचं हजारो वर्षांची परंपरा आहे. आणि या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला पाहू शकता पण या ठिकाणी काटेबारस म्हणजे जे ज्योतिर्लिंग महाराजांचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी 250 भक्त या ठिकाणी काट्यामध्ये उड्या घेतात. आणि यात्रा ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असते. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चौक पोलीस बंदोबस्त असेल, ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे. आणि पाहू शकता आपण या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी आनंद सोहळा पाहत आहेत. आपण पाहू शकता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी झालेली आहे. तर पाहू शकता पण या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र गुळूंचे काट्यामध्ये देव उड्या मारतात. आणि हजारो वर्षाची परंपरा आहे. या परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी आहे. दादा, काय सांगाल, कुठून आला आपण, आपलं नाव सांगा, काय सांगाल? तानाजी खुंडे, मी आलो फलटणवरून. काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे? एक 8 वर्ष झाला आम्ही येतो. हा सोहळा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? हा सोहळा पाहिल्यानंतर खरंच भगवंताविषयी मला जास्त आस्था निर्माण होते. तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येतात? आम्ही 7 ते 8 वर्ष या ठिकाणी येतोय. कसं वाटलं ही सोहळा पाहिल्यानंतर, तुम्हाला काय वाटलं? सोहळा पाहिल्यानंतर खरंच भगवंताचं एक स्वरूप एक आनंद निर्माण होतो. या ठिकाणी थोड्या वेळामध्ये 250 भाविक भक्त या ठिकाणी या काट्याच्या झोपामध्ये किंवा या ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने यात्रा भरते. या यात्रेच्या उत्साहात संपन्न होणार आहे. तुम्ही काय सांगाल? खूप गर्दी आहे विषयाच्या निमित्त. आणि यंदा 250 लोक आणि आनंद सोहळा बघायला खूप मजा येणार आहे, आनंद वाटणार आहे. नक्कीच हे होते दादा, हे फलटणवरून आहे. ते म्हणतात की 250 भाविक भक्त या ठिकाणी उडे मारणार आहेत. आणि तरी पाहू शकता आपण या ठिकाणी दुसरे दादा आहेत. दादा, आपलं नाव सांगा. सूर्यकांत माधवराव जाधव. कुठून आलात आपण? परिचयावरून आलो. मी पोलीस मध्ये होतो. काय सांगाल, या ठिकाणी 14ला रिटायर झालोय. आज पहिलीच वेळ माझी पाहण्याची वेळ पहिलीच आलेली आहे. तेव्हा मी पाहत आहे. आता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर यात्रा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? बरंचसं हा मोठा कार्यक्रम आहे. हा तुम्ही आजपर्यंत बाहेरूनच ऐकत होता पण या ठिकाणी तुम्ही इतक्या वर्षानंतर या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष पाहायला आला. कसं वाटली तुम्हाला यात्रा? हे मोठा हा कार्यक्रम चांगल्यापैकी वाटलं मला. बरं वाटतो. नक्कीच हे होते दादा, त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगलं वाटलं आणि ही यात्रा खरोखरच अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. तर पाहू शकता आपण पुन्हा या ठिकाणी जे देवस्थानचे जे भक्त आहेत ते 250 भाविक भक्त या ठिकाणी काट्यामध्ये उड्या घेऊन यात्रेचा शुभारंभ करणार. तरी पाहू शकता आपण या ठिकाणी काटेबारस ही गुळूंच्या मधील अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न होते. पाहू शकता आपण या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत. पाहू शकता. धन्यवाद.